अब की बार मोदी सरकार फेविकॉल का मजबूत जोड आहे। थांबा थांबा, तुम्हाला वाटेल की मी कोणत्या तरी ब्रँडची जाहिरात करतोय, पण असं काही नाही। तर मित्रांनो, जाहिरात क्षेत्रात आपल्या कामातून क्रांती घडवणारे आणि कोट्यावधी भारतीयांच्या मनात घर करून राहिलेले पियुष पांडे यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झालं। ते 70 वर्षाचे होते। त्यांनी फेविकॉल, एशियन पेंटसह अनेक बड्या ब्रँडसाठी अफलातून संकल्पना आणणाऱ्या जाहिराती बनवल्या, ज्यामुळे भारतीय जाहिरात क्षेत्र कायमचं बदललं गेलं। त्याच पियुष पांडे यांनी 90च्या दशकात कॅडबरीची जाहिरात कशी बनवली, त्यांना कल्पना या जाहिरातीची कशी सुचली, त्या जाहिरातीतील क्रिकेट ग्राउंडवर धावत जाणारी ती मुलगी कोण, या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पण त्यांच्या हजारो कामांमध्ये एक जाहिरात आजही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणते, ती म्हणजे 1994 साली प्रदर्शित झालेली कॅडबरी डेअरी मिल्कची जाहिरात। आठवतंय ना? क्रिकेटच्या मैदानात एक तरुण मुलगी उत्साहाच्या भारात धावत जाते आणि आनंदाने नाचू लागते। सुरक्षा रक्षक तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ती त्यांना चुकवून आनंदात गरगर फिरते, कारण तिच्या आवडत्या खेळाडूनं सिक्सर मारलेला असतो। पडद्यावर शब्द येतात, असली स्वाद जिंदगी का। जाहिरात नुसती एक टीव्ही कमर्शियल जाहिरात नव्हती, तर तो एक जल्लोषाचा क्षण होता। आणि या क्षणामागची कल्पना होती पियुष पांडे यांची। एका बोर्डिंग पासवर लिहिलेली गाण्याची धून आणि ती सहजपणे नाचणारी मुलगी, शिमोना राशी। सोशल मीडिया त्या काळी नव्हता, तरी ही मुलगी रातोरात स्टार बनली। पियुष पांडे यांनी हे सोपं यश कसं मिळवलं, त्याचीच ही खास गोष्ट आहे 1994ची। तेव्हा कॅडबरी चॉकलेट फक्त लहान मुलांसाठी आहे आणि पालकच ते गिफ्ट देतात, अशी लोकांची समजूत होती। कंपनीला वाटत होतं की मोठ्या माणसांनीही हे चॉकलेट आवडीनं खाल्लं पाहिजे। थोडक्यात चॉकलेटला मोठ्यांसाठी कूल बनवण्याचं मोठं आव्हान होतं। या काळात पियुष पांडे अमेरिकेत सुट्टीवर होते। त्यांना बॉसचा महत्त्वाचा फोन आला। कॅडबरीला काहीतरी जबरदस्त हवं होतं, नाहीतर त्यांना हे काम गमवावं लागलं असतं। पांडे यांनी लगेच मुंबईचं पहिलं विमान पकडलं। अटलांटिक महासागरावरून प्रवास करताना त्यांच्या मनात एक विचार आला, प्रत्येक माणसात एक खरा आनंद दडलेला असतो। त्यांनी आपल्या विमानाच्या बोर्डिंग पासच्या मागच्या बाजूला या विचाराची काही वाक्य पटकन लिहून काढली। मुंबईला परतल्यावर पांडे यांनी त्यांचे मित्र, प्रसिद्ध संगीतकार लुई बँक्स यांना बोलवलं। लुई बँक्स यांनी अवघ्या 15 मिनिटात गाण्याची धून तयार केली। इंग्लिशमध्ये हे गाणं गायलं गेलं, पण पांडे यांना वाटलं की यात भारतीय भावना असायला हव्यात, जेणेकरून ते थेट लोकांच्या मनाला भिडेल। त्यांनी लुई बँक्सच्या धूनवर हिंदीमध्ये नवे शब्द लिहिले आणि ही धून गाण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्याशी संपर्क साधला। महादेवन यांच्या गोड आणि हळुवार आवाजात जेव्हा कुछ स्वाद है हे शब्द आले, तेव्हा त्या गाण्याला एक खास जादू मिळाली। इथं एंट्री झाली शिमोना राशीची। ती व्यावसायिक नृत्यांगना नव्हती आणि हीच गोष्ट तिच्या निवडीसाठी सर्वात महत्त्वाची ठरली। तिचा नैसर्गिक नाच मोकळा होता, शिकवलेला नव्हता। पियुष पांडे यांना तेच हवं होतं। जाहिरातीचं शूटिंग मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालं। शिमोना राशीच्या नाचण्याचा सिक्वेन्स केवळ एका प्रयत्नात शूट करण्यात आला। कोणताही रिटेक नाही, कोणतीही मोठी तयारी नाही, फक्त ती चॉकलेट आणि संगीत, तिचा तो उत्साहाचा नाच, हाफ ऑफ आणि हाफ स्पिन, अर्धी उडी मारणं आणि अर्ध फिरणं, हेच जाहिरातीचं सर्वात आवडतं दृश्य बनलं। जाहिरात टीममधील एका सदस्यानं नंतर सांगितलं की तिला नाचताना पाहिलं तेव्हाच आम्हाला खात्री झाली, हे नाचण्यासाठी केलेलं नाही, तर मनातून आलेलं होतं। जाहिरात टीव्हीवर दिसू लागताच ती खूप लोकप्रिय झाली। क्रिकेट मॅच आणि बातम्यांच्या मध्ये ही जाहिरात पाहणाऱ्या पिढीसाठी कॅडबरी गर्ल म्हणजेच खऱ्या आनंदाची व्याख्या ठरली।
ओगलवी कंपनीतील एका अधिकाऱ्यानं सांगितलं, या जाहिरातीनं लोकांना सांगितलं की चॉकलेट लहान मुलांसाठी नाही तर तुमच्यातील लहान मुलांसाठी आहे. जाहिरातीनं जाहिरात क्षेत्रातील मोठे मोठे पुरस्कार जिंकले. इतकंच नाही तर या जाहिरातीला शतकातील सर्वोत्तम मोहीम कॅम्पेन ऑफ द सेंचुरी म्हणूनही गौरवण्यात आलं. अनेक वर्षानंतर 2020मध्ये ओगलवीने याच कल्पनेवर आधारित नवी जाहिरात बनवली. यावेळी एक मुलगा धावतो जेव्हा एक महिला खेळाडू जिंकते. नवीन काळात बदल करतानाही पियुष पांडे यांनी अट ठेवली, तुम्ही सर्व करा पण जाहिरातीचं संगीत बदलू नका. आजच्या सोशल मीडिया आणि ट्रेंडच्या काळातही विमानात जन्मलेली आणि एका नैसर्गिक नृत्यांगनेच्या तालावर सेट केलेली ती धून आजही लोकांच्या हृदयाला स्पर्श करते. पियुष पांडे यांनी केवळ जाहिराती बनवल्या नाहीत, त्यांनी आठवणी बनवल्या आणि साध्या साध्या क्षणांना खऱ्या अर्थानं खास बनवलं. तर मित्रांनो, असे हे पियुष पांडे होते. त्यांना विशेष खास परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.